विद्यार्थी मित्र, हे आपलं 5th लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण मागील 4 लेक्चरमध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन पाहत आहोत आणि मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1चा क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे पूर्ण आणि क्वेश्चन नंबर आता आपण 2 पाहत आहोत। क्वेश्चन नंबर 2 का आहे, राईट एन एपी लिहायचे। तुम्हाला काय लिहायचं आहे, एपी लिहायचं आहे। हुज फर्स्ट टर्म त्यांनी दिले, फर्स्ट टर्म इज ए, फर्स्ट टर्म ए त्यांनी दिलेला आहे अँड कॉमन डिफरन्स तुमचा डी असतो इन ईच ऑफ द फॉलोइंग। ठीक आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं त्यांनी सिम्पली पहा। क्वेश्चनमध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेली आहे, फर्स्ट टर्म म्हणजे ए असते तुमची, ए म्हणजे T1 आणि कॉमन डिफरन्स डी दिलेला आहे। ह्या दोन्हीच्या आधारावर तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे। तर अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू शकता, म्हणजे 4 टर्म काढायचे तुम्हाला, 4 टर्म काढायचे आणि एपी लिहून टाकायचे। पहा सोल्यूशन, सिम्पली सोल्यूशन पहा। गिवन काय दिले तुम्हाला लिहायचे, गिवन म्हणून लिहित चला। ठीक आहे, गिवन किंवा हे लिहिले तरी चालते डायरेक्ट। ए इज इक्वल टू म्हणजे ए म्हणजेच काय असते तुमची फर्स्ट टर्म असते, ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10, म्हणजे एज म्हणजे फर्स्ट टर्म असते। ए इज इक्वल टू, ठीक आहे, ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10 दिलेला आहे। त्याच्यानंतर डी इज इक्वल टू तुम्हाला 5 दिलेला आहे। तर तुम्हाला आता फर्स्ट टर्म तर काढलेली आहे तुम्ही, 10 आहे, त्यांनी दिलेले पण आहे ऑलरेडी। ठीक आहे, लिहायचं ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेकंड टर्म करायचं म्हणजे T2 कशी काढणार आहे तुम्ही, T1 मध्ये डी मिसळा, आहे का नाही, T1 प्लस डी करा। T1 मध्ये जर आपण तुम्ही डी जर ॲड केलं तर तुम्हाला काय मिळते, सेकंड टर्म मिळते। पहा T1 ची किंमत पहा 10 आहे, 10 प्लस कॉमन डिफरन्स ॲड करा 5, तर तुम्हाला मिळते 15। हे 15 आहे तुमची काय आहे, सेकंड टर्म आहे। T3 काढा, T3 इज इक्वल टू, T3 काय आहे तुमचं, T3 बरोबर कसं असणार आहे, T2 प्लस डी। T2 साठी T1 प्लस डी असणार आहे, T3 साठी T2 प्लस डी असणार आहे, T4 असेल तर T3 प्लस डी असेल। तर T3 साठी काय असणार आहे, T2 प्लस डी। तर किंमत टाका, T2 ची किंमत आताच काढली आपण 15 आणि प्लस डी ची किंमत काय आहे 5। ठीक आहे, तर पहा हे काय आलं 20। त्याच्यानंतर T4 काढा, T4 इज इक्वल टू काय असणार आहे, T3 प्लस डी असणार आहे, इज इक्वल टू T3 ची किंमत काय आहे 20 प्लस 5 इज इक्वल टू काय असणार आहे 25। तर हे तुमचे 4 टर्म काढलेले आहेत आणि तुमची मग एपी काय आहे का नाही, द एपी इज असे लिहायचे, द एपी इज काय असणार आहे, एपी इज 5 काय असणार आहे तुमचं, हां 10 पासून 10 15 20 25। द एपी इज 10 15 20 25 आहे का नाही, डॅश सो ऑन। तर हे तुमची एपी आहे, तर अशी एपी आहे। तर हे 2 मार्काला क्वेश्चन येते, एवढंच लिहायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, तर एक क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन इथं घेऊ शकतो आपण। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इथं घेऊ शकतो। त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू -3 दिलेला आहे। नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, ए इज इक्वल टू -3 दिलेला आहे, ए इज इक्वल टू -3 आणि डी 0 दिलेला आहे। काय आहे, डी तुमचा 0 दिलेला आहे। तर सोल्युशन पहा, याचं सोल्युशन काय गिवन दिलेलं आहे, गिवन जे दिले ते लिहा। गिवन काय आहे, ए इज इक्वल टू -3 दिलेला आहे, डी इज इक्वल टू 0 दिलेला आहे। ठीक आहे, डी इज इक्वल टू 0 हेच दिलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर काढायचं आहे। तर ए इज इक्वल टू म्हणजेच T1 इज इक्वल टू, म्हणजे ए म्हणजेच तुमचं T1 असते, तर -3 आहे, ते सेम जसं सोडवलं होतं तसं। आता T2 काढायचं आहे, T2 कसं असणार आहे, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, आहे का नाही। T2 काढायचं असेल तर T1 मध्ये डी ॲड करा, म्हणजे डिफरन्स ॲड करा, तुम्हाला टर्म मिळेल। पहा, तर T1 ची किंमत काय आहे, -3 आहे, -3 मध्ये 0 ॲड करा। काय एखाद्या म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ॲड केलं तर तुम्हाला काय मिळेल, -3 मध्ये 0 ॲड केलं तर तेच संख्या मिळते, कोणत्याही संख्येत जर 0 ॲड केलं तर तेच संख्या मिळते ना। तर -3 मध्ये 0 ॲड केलं तर -3च मिळते। ठीक आहे, त्याच्यानंतर T3 पहा, T3 इज इक्वल टू काय असणार आहे, T2 प्लस डी असणार आहे। T2 ची किंमत -3 आहे, -3 मध्ये तुमचा डिफरन्स 0 आहे, 0 ॲड करा, तर हे सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, -3। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा T4 काढायचे तुम्हाला। T4 इज इक्वल टू काय येईल, फॉर्म्युला सांगा। T2 होता इथं, T3 साठी T2 प्लस डी होता, तर T4 साठी काय असणार आहे, T3 प्लस डी, बरोबर। T3 प्लस डी इज इक्वल टू काय असणार आहे, T3 ची किंमत पहा, T3 ची किंमत ही आहे -3 प्लस डी काय आहे तुमचा 0, हे सुद्धा -3 येणार आहे। तर 4 टर्म काढायचे, एपी जर लिहामध्ये तर कमीत कमी 4 टर्म काढायचे। ठीक आहे, 4 टर्म काढायचे आणि त्याच्यानंतर लिहायचे। द एपी इज काय लिहू शकता, द एपी इथं लिहायचे, द एपी इज, एपी काय असणार आहे तुमची,
सगळं -3. फर्स्ट टर्म काय आहे तुमची -3 आहे, सेकंड -3, थर्ड -3 आणि फोर्थसुद्धा -3. -3, -3, -3, -3 डॅश सो ऑन ही तुमची AP आहे. तर 2 क्वेश्चन झालेले आहेत. त्याच्यानंतर याच्यानंतरचे आपण क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. पहा आता आपला थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन तेच आहे क्वेश्चनचा, म्हणजे मेन सेकंड क्वेश्चन आहे प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 3.1 मधला. तर काय करायचं, फर्स्ट टर्म A दिलेला आहे, कॉमन डिफरन्स D दिलेला आहे, तर तुम्हाला AP लिहायचे आहे. तर सोल्युशन पहा, सोल्युशन काय असणार तुमचं, सोल्युशन बरोबर तुम्हाला गिवन जे दिलं आहे ते लिहा एक बार. गिवन आहे का नाही, A इज इक्वल टू तुम्हाला 7, त्याच्यानंतर D इज इक्वल टू तुम्हाला 1/2 दिलेला आहे. ठीक आहे. ह्या 1/2ला तुम्ही डिवाइड केलं. 1/2 म्हणजे काय नाही काय असते तुमचं 1/2. पहा इथं कॅल्क्युलेट करता आलं तर करा, सिम्पल इझी जाईल तुम्हाला, किंवा नाहीतर तसंही ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. फक्त ह्याला सोडून घ्या. 1/2 म्हणजेच काय असते 0.5 असते. ह्याला डिवाइड करायचं, डिवाइड केलं तर तुम्हाला 0.5 मिळते. सिम्पली डिवाइड करायचं. 1/2 म्हणजे काय असते 0.5 असते. 0.5 घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर पुढं पहा, तर काय करायचं तुम्हाला, A इज इक्वल टू 7 म्हणजे A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू तुम्हाला काय, A म्हणजेच T1 असते काय 7 दिलेलं आहे. ठीक आहे. आता T2 काढायचं तुम्हाला. T2 इज इक्वल टू काय करणार, T2 कसे काढतो आपण, T1 मध्ये D ॲड करायचं. तर पहा T1 तुमचा काय आहे, T1 हां ठीक आहे 7 आहे, T1 7 आहे, त्याच्यामध्ये D ॲड करा. ही किंमत ॲड करू शकता किंवा ही करा. ही केलं तर तुम्हाला पटकन कॅल्क्युलेट करता येईल, कॅल्क्युलेशन कमी होतील तुमचे 0.5. हे जरी केलं तर तुम्ही याच्यानुसारही करता येते. ठीक आहे. उत्तर सेमच येणार आहे पण कॅल्क्युलेशन वाढतील. त्यामुळं 0.7 मध्ये 7 मध्ये 7 + 0.5 म्हणजे काय असणार आहे 7.5. ठीक आहे. 7.5 येतील 7.5. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. 7 मध्ये 0.5 ॲड केलं तर 7.5 येते. ठीक आहे. हे कसं करायचं तुम्हाला, जर हे तर येतेच इझी. पहा 7 आहे, 7 मध्ये 0.5 ॲड करायचं आहे. ठीक आहे. तर 7. ठीक आहे. 7 मध्ये 0.5 ॲड करायचं. तर पहा इथं हे असं लिहावं लागेल तुम्हाला. 7 आहे, त्याच्यानंतर इथं 0 आणि त्याच्यानंतर 0.5. तर हे ॲड करायचं आहे तुम्हाला. तर इथं जर बरोबर करायचं असेल तर इथं 0 असते. ठीक आहे. पॉईंट हे 5ला 5 येईल, पॉईंटला पॉईंट आणि 7ला 7.5. ठीक आहे. सिम्पल आहे इथे सगळ्यांना. तर हे 7.5 झालेलं आहे. ठीक आहे. हे काय झालेलं आहे 7.5. त्याच्यानंतर T3 पहा. T3 इज इक्वल टू काय, T3 इज इक्वल T3 कसं करणार आहे, T2 + D. T2 तुमचा काय आहे 7.5 + 0.5. ठीक आहे. हे सोडवायचं. 7.5 मध्ये 0.5 ॲड केलं तर तुमचं काय मिळणार आहे 8 मिळणार आहे. वाटलं तर तसं करून बघू शकता. 7.5 मध्ये 0.5 ॲड केलं तर तुमचं 8 मिळणार आहे. वाटलं तर पहा 7.5 मध्ये 0.5 ॲड करा तर तुमचा 5 आणि 5 काय होईल 10. 10 असेल तर 0 कॅरी 1 आहे का ना, हातचा 1 येतो. 7 आणि 1 8 आणि हा 0 मिसळला तर 8च राहतो 8. ठीक आहे. हे असं 8 आलेलं आहे. ठीक आहे. हे कळलेलं आहे तुम्हाला 8 आलेलं. त्याच्यानंतर T4 एक काढायचं आहे तुम्हाला. T4 इज इक्वल टू T4 कसा काढणार आहे, T3 + D इज इक्वल टू T3 तुमचा 8 आहे प्लस 0.5. पहा आता करून दाखवत नाही, तसंच करायचं तुम्ही. 8.5 येते. ठीक आहे. 8.5. तर हे तुमच्या 4 टर्म निघालेले. द AP इज लिहायचं आहे. तर द AP इज काय आहे, द AP हीच काय आहे तुमची, AP काय बनलेली आहे तुमची, पहिली टर्म आहे तुमची 7, 7,7.5, 8, 8.5 डॅश सो ऑन. तर ही AP आहे तुमची बनलेली आहे. ठीक आहे. चालते. त्याच्यानंतर आपण काही करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया त्याच्यानंतर. ठीक आहे. पहा आता फोर्थ क्वेश्चन आहे. तर फोर्थ क्वेश्चनमध्ये A इज इक्वल टू -1.25 आहे आणि D इज इक्वल टू 3 आहे. ठीक आहे. D इज इक्वल टू 3 आहे. तर सोल्युशन पहा. सोल्युशन काय आहे तुमचं, सोल्युशन गिवन जे दिलं ते लिहून घ्या. गिवन इज इक्वल टू, गिवन काय आहे A इज इक्वल टू -1.25 दिलेला आहे आणि D इज इक्वल टू 3 दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा T1 इज इक्वल टू म्हणजेच तुमचा A इज इक्वल टू -1.25 दिलेला आहे. ठीक आहे. ही फर्स्ट टर्म झालेली आहे तुमची. त्याच्यानंतर सेकंड टर्म काढायचे. T2 इज इक्वल टू T2 काय असणार आहे तुमचा, T2 इज इक्वल टू काय असणार आहे T1 + D असणार आहे. T1 + D. T1 तुमचा काय आहे T1 आहे तुमचा हा T1 -1.25 आहे प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर D काय असणार आहे, D किती आहे तुमचा 3 आहे. पहा ह्याचं काय करायचं आहे तुम्हाला, +3 मधनं जर -1.25 गेला तर किती असणार आहे तुमचा, +3 मधनं जर
+3मधनं जर -1.25 गेला तर किती येणार आहे तुमचा पहा, कॅल्क्युलेट करा, तर 1.75 येईल. ठीक आहे, 1.5 इथं वाटलं तर मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. हा 3 आहे, 3मधनं तुम्हाला 1.5 काय मायनस करायचं आहे पहा, सबट्रॅक्ट करायचा, इथं पॉईंट द्यायचा, हे 3 आहे, इथं पॉईंट द्यायचा आणि याच्यानंतर 0 0 लिहायचं. पहा कसं करणार तुम्ही, इथं 0 आहे, 0मधनं 5 जात नाही, तर इकडला इथं घ्या 1, इथं झाले 9 आहे का नाही, इथं किती झाले 9 झाले, इथं शॉर्टमध्ये लिहितो, म्हणजे इथला इथं घेतलं 10 झाले, 10 इथं 10 झाले, इथला एक इथं घेतला तर 10 झाले, आणि 10मधला इथं एक घेतला तर इथं 10 झाले आणि इथं 9 राहिले. तर या 10मधनं जर 5 गेले तर किती राहिले, 5 राहिले. या 9मधनं जर इथं 9 राहिले, 9मधनं जर 2 गेले तर इथं 7 राहिले, आणि इथं 3मधला इकडे घेतला होता तर 2 राहिले, 2मधनं 1 गेला तर 1 राहिले, 1.75. ठीक आहे, तर तुमचं उत्तर येणार आहे 1.75. ठीक आहे, 1.75 राहिला. T3 पहा, T3 इज इक्वल टू काय असणार आहे, T2 प्लस D असणार आहे. T3 तुमचं काय आहे, T3 हां T3 काढायचं आहे. T2 पहा, T2 1.75 प्लस Dची किंमत ॲड करा 3. ठीक आहे, पहा 1.75 प्लस 3, पहा हे दोघांची बेरीज कशी करणार, 3 आणि 1 4, 4.75 येईल. तसं करून बघा बेरीज. ठीक आहे, मी डायरेक्टली लिहितो 4.75 हे येणार आहे. तर वाटलं तर मी लिहून दाखवतो, करून दाखवा, पहा वाटलं तर करूनच दाखवतो. 1.75 आहे, याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं 3 प्लस 3 ॲड करायचे, 3 केले त्याच्यानंतर 0 0 लिहायचं. ठीक आहे, काय नाही, म्हणजे हे 0, 5ला 5, 7ला 7, ठीक आहे, पॉईंटला पॉईंट, 3 आणि 1 आणि 3 4, 4.75. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा T4 एक टर्म काढू लास्टची. ठीक आहे, T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3ची किंमत 4.75 आहे, 4.75 प्लस Dची किंमत तुमची 3 आहे. ठीक, 3 पहा इथं सिम्पली ॲडिशन करायचं आहे, 4.75 आणि 3, 4 आणि 3ची ॲडिशन केलं तर 7.75. ठीक आहे, 7.75 आलेला आहे. करून बघा तशा प्रकारे. ठीक आहे, आता प्रत्येक गोष्ट मी करून दाखवत नाही तुम्हाला, तरी तुम्ही अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करू शकता जसं ते केले. ठीक आहे, 4.75 प्लस 3 7.75 येईल. तर तुमची AP काय आहे, हे AP मी तर लिहितो, खाली दिसणार नाही म्हणून वर लिहितो, तर AP लिहायची तुम्ही. ठीक आहे, द AP इज इथं लिहायचं आहे, द AP इज का आहे, AP इथं लिहितो मी, तिकडे मावणार नाही. तर APचं फर्स्ट टर्म काय आहे तुमचं, -1.25 आहे फर्स्ट टर्म, -1.25. सेकंड टर्म आहे काय आहे तुमची 1.75 आहे. थर्ड टर्म तुमची काय आहे 4.75 आहे, आणि फोर्थ टर्म आहे तुमची 7.75 आहे, आणि डॅश डॅश सो ऑन. ठीक आहे, ही तुमची AP आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पण तुमचा सॉल्व झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, चालते. हां, पहा इकडे पहा, तर आपण 5th नंबरचा क्वेश्चन घेतला आहे, सोल्युशन पाहायचं. सोल्युशन पहा, जे दिले ते लिहून घ्या. गिवन काय दिले तुम्हाला, A इज इक्वल टू 6 दिले, कॉमा D इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे -3. तर पहा, म्हणजे T1 का असणार आहे, T1 म्हणजे तुमचा हे A असणार आहे. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 6 आहे. त्याच्यानंतर T2 काढायचं आहे तुम्हाला. T2 काढायचं आहे, तर पहा T2 कसा काढणार, T1 प्लस D ॲड करणार, प्लस D. पहा T1ची किंमत किती आहे तुमची 6 आहे, T1 म्हणजेच A असते, हे म्हणजे A6 दिलेला आहे. ठीक आहे, प्लस, ठीक आहे, प्लसला हा प्लस. D तुमचा -3 दिलेला आहे, मायनस असेल तर ब्रॅकेटमध्ये टाका, ह्याला सोडवा तुम्ही. 6 प्लस ह्याला सोडून घ्या, 6ला 6 लिहितो, हा प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस प्लसनं इथं मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस मायनस होईल, तर म्हणजे -3 असेल. ह्याला सोडवा, 6मधनं जर 3 गेला तर तुमचा 3, प्लस 6मधनं -3 गेला, प्लस 6मधनं -3 गेला तर किती राहील, +3 राहील. ठीक आहे, T3 काढा. T3 इज इक्वल टू T2 प्लस तुमचा D असणार आहे. पहा, तर T2ची किंमत काय आलेली तुमची, ही 3 आलेली, +3. त्याच्यानंतर हा प्लस इथला फॉर्म्युल्यामधला, आणि D तुमचा -3 दिलेला आहे, -3 दिलेला टाकलेला आहे. पहा याला सोडवा, ह्याला जर सोडवलं तर पहा +3 जशा तसा ठेवा, प्लस मायनस काय होईल तुमचं, प्लस मायनस इथं प्लसनं मल्टिप्लाय केलं तर इथं मायनस होईल, -3. तर याला सोडवलं तर तुमचा +3 -3 0, +3मधनं -3 गेला तर 0 वरील. त्याच्यानंतर T4 काढा. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू T3 प्लस D आहे. तर T3ची किंमत काय आहे तुमची, T3ची किंमत 0 आहे, प्लस -3 आहे, हे Dची किंमत आहे, -3 मी टाकलेली आहे. ठीक आहे, ह्याला सोडवा, ह्याला सोडवलं तर 0, प्लस मायनस मायनस होईल, -3 असेल. ठीक आहे, -3 असेल. ह्याला जर सोडवलं तर तुमचं काय येणार आहे उत्तर,
झिरोमधनं -3 गेला तरी काय उरेल, -3 असेल ना. झिरोमधनं जरी -3 गेला तरी -3 उरेल. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्या 4 टर्म निघालेले आहेत आणि आपल्याला ए पी लिहायचे, कमीत कमी 4 टर्म काढायचे आणि आपल्याला लिहायचे. द ए पी इज इथे लिहितो मी. ठीक आहे, द ए पी इज इथं लिहा. का आहे ए पी तुमचा 6,3,0,3. ठीक आहे, ही तुमची ए पी आहे. ते ए पी आहे लिहिलेलं आहे. ज्या सो आणि याच्या पुढे तुम्ही टर्म काढू शकता. ठीक आहे, ही तुमची ए पी झालेली आहे. तर चालते. ठीक आहे, तर काय करूया आपण इथं थांबूया आणि त्याच्यानंतरचे एक क्वेश्चन आहे बाकी. ह्याच्यामधला क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन 6 राहतोय. तो क्वेश्चन 6 काय करायचं तुम्हाला होमवर्कला देतो. क्वेश्चन 6 काय आहे होमवर्कला तुम्ही सोडवायचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन 6 मध्ये काय आहे ए इज इक्वल टू -19 काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन 6 मध्ये तुमचं हे क्वेश्चन 6 काय करायचं तुम्ही सोडून आणायचं आहे आणि ह्याचं उत्तर पण काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. क्वेश्चन 6 मला कळू द्या की किती लोक तुम्ही सोडवताय. ठीक आहे, आणि किती लोकांना हे जमते. ए इज इक्वल टू -19 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि डी इज इक्वल टू -4 दिलेलं आहे. डी इज इक्वल टू -4 दिलेला आहे. हा क्वेश्चन 6 नंबरचा क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये सोडवायचा आणि कमेंट करायचा आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर. ठीक आहे, ए पी लिहायचे. ए पी काय आहे ते लिहून दाखवायचे कमेंट बॉक्समध्ये. डायरेक्टली फक्त ए पी लिहून दाखवा. ठीक आहे, चालते. तर थँक्यू सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन.